तो आजच्या सेशनमध्ये आपण शिकणार आहे फंक्शन्स इन एसक्यूएल. सो फंक्शन्स म्हणजे काय सर्व काही आपण बघणार आहे. सर्वात पहिले मी तुम्हाला एक डेफिनेशन वगैरे दाखवतोय की फंक्शन्स म्हणजे काय. बघा, इन एसक्यूएल अ फंक्शन इज अ प्री डिफाईन्ड आणि रियुजेबल पीस ऑफ कोड आहे जे की परफॉर्म करणार एक स्पेसिफिक टास्क आणि रिटर्न करणार तुम्हाला एखादी व्हॅल्यू. आणि फंक्शन पॅरामीटर्स घेतं बघा ॲज अ इनपुट आणि तुम्हाला रिटर्न करणार एखादी व्हॅल्यू. आणि हे सर्व काही आपण बघूया की फंक्शन्स किती प्रकारचे आहे आपल्या एसक्यूएलमध्ये. सो दोन प्रकारचे फंक्शन आहे आपल्याकडे, जसं स्केलार फंक्शन आणि ॲग्रिगेट फंक्शन. सो स्केलार फंक्शन म्हणजे काय. स्केलार फंक्शन हे ऑपरेट होतं बघा ऑन सिंगल इनपुट व्हॅल्यू आणि रिटर्न करतं तुम्हाला एखादी सिंगल आउटपुट व्हॅल्यू. तर हे सर्व काही आपण बघणार आहे. जसं स्ट्रिंग फंक्शन्स आहेत, मॅथमॅटिकल फंक्शन्स आहेत, डेट अँड टाईम फंक्शन्स आहेत आणि कन्व्हर्जन फंक्शन्स आहेत. तर सर्व काही आपण बघणार आहे. आणि तसंच बघा आपल्याकडे ॲग्रिगेट फंक्शन्स आहेत. सो ॲग्रिगेट फंक्शन्स हे कसे ऑपरेट होतात. ॲग्रिगेट फंक्शन्स हे ऑपरेट होतात ऑन अ सेट ऑफ व्हॅल्यूज. म्हणजेच की जसं बघा एक्झाम्पल म्हटलं तर पूर्ण कॉलम आणि रिटर्न करणार तुम्हाला सिंगल व्हॅल्यू दॅट समराइज द सेट. सो काही फंक्शन्स आहेत आपल्याकडे ॲग्रिगेट फंक्शन्समध्ये, जसं सम आहे, ॲव्हरेज आहे, काउंट आहे, मॅक्स आहे, मिनिमम आहे. मिन काय करणार, मिनिमम व्हॅल्यू तुम्हाला काढून देणार आपल्या कॉलममधली. मॅक्स काय करणार, मॅक्झिमम व्हॅल्यू काढून देणार तुम्हाला कॉलममधली. काउंट काय करणार, काउंटने आपण नंबर ऑफ रोज इन अ ग्रुप और कॉलम आपण काउंट करू शकतो. आणि ॲव्हरेजने काय होतं, आपण ॲव्हरेज काढू शकतो आपल्या कॉलममधल्या व्हॅल्यूजचा. समने आपण सम काढू शकतो आपल्या कॉलममधल्या व्हॅल्यूजचा. पूर्ण डिटेलमध्ये सर्व काही आपण हे शिकणार आहे. सो आजच्या सेशनमध्ये आपण शिकणार आहे मॅक्स आणि मिनिमम इन एसक्यूएल. सर्व काही बघूया आणि हे जे दोन फंक्शन्स आहेत ते कसे आपण यूज करू शकतो सर्व काही मी डिटेलमध्ये सांगतोय. सो काय करतोय, जसं भेटूया आपण आपल्या PCच्या स्क्रीनवर. जसं आपण आपल्या MySQL कमांड लाईनमध्ये आलोय तर सर्वात पहिले मी काय करतोय, आपल्या डेटाबेसला यूज करतोय. सो यूज कमांडचा मी इथे यूज करतोय. जयेश DB1 नावाच्या डेटाबेसला मी इथे यूज करतोय. सेमिकोलॉन देतो, एक्झिक्यूट करतोय. आपला डेटाबेस चेंज झालेला आहे. आणि आता आपण आपल्या जसं टेबल्स बघूया आपल्या डेटाबेसमध्ये किती टेबल्स आहे. काय करतोय, शो टेबल्स नावाची जी कमांड आहे ती एक्झिक्यूट करतोय. आपल्या डेटाबेसमध्ये जेवढे पण टेबल्स असतील तेवढे तुम्हाला दिसून येणार आहे. जसं 3 टेबल्स आहे आपल्याकडे. एम्प्लॉई नावाचा टेबल आहे, स्टुडंट नावाचा टेबल आहे आणि स्टुडंट इन्फो नावाचा टेबल आहे. आपल्याला कोणता टेबल हवा आहे, एम्प्लॉई नावाचा टेबल आजच्या सेशनमध्ये आपल्याला हवा आहे. त्यासाठी मी काय करतो, सिलेक्ट कमांडचा यूज करतो. सिलेक्ट स्टार फ्रॉम करतोय. बघा जसं एम्प्लॉई नावाचा हा आपला टेबल आहे आणि यालाच आपल्याला काय करायचं आहे, डिस्प्ले करायचं आहे. डिस्प्ले म्हणजे पूर्ण डेटा आपल्याला शो व्हायला पाहिजे. तुम्ही ते बघू शकता की आपल्याकडे आहे बघा एम्प्लॉई नावाचा टेबल आणि 10 एम्प्लॉईजचा रेकॉर्ड्स आहे यामध्ये. जसं त्यांची सॅलरीज वगैरे सर्व काही गिवन आहे तुम्हाला. जसं तुम्ही इथे बघू शकता की राजेशची सॅलरी 50,000 आहे, प्रियाची सॅलरी 60,000 आहे आणि जसं विक्रमची 80,000 आहे. तर यामध्ये जर आपण पाहिलं की जसं मिनिमम सॅलरी कोणाची आहे तर ती तुम्ही बघू शकता की 48,000 आहे, जी की स्नेहा देसाईची आहे. आणि मॅक्झिमम सॅलरी आपण जर पाहिली तर ती आहे 80,000, जी की विक्रम सिंगची आहे. बट आपण हे सांगू शकतो कारण की रेकॉर्ड्स यामध्ये खूप कमी आहे. यामध्ये बघा 10 रेकॉर्ड्स आहे आपल्या टेबलमध्ये. बट असं नाही होणार. कधी कधी तुम्हाला असा टेबलसोबत डील करावं लागणार आहे ज्या टेबलमध्ये 1000 रेकॉर्ड्स असतील. तर 1000 रेकॉर्ड्समध्ये आपण ते कन्फिगर नाही करू शकत. आपण जसं फाइंड आउट नाही करू शकत जेव्हा 1000 रेकॉर्ड्स असतील तुमच्याकडे. बट आपण आता हे फाइंड आउट करू शकत आहे की यामध्ये मिनिमम सॅलरी कोणाची आहे, मॅक्झिमम सॅलरी कोणाची आहे. का, कारण की यामध्ये रेकॉर्ड्स कमी आहे. ओन्ली 10 रेकॉर्ड्स आहे म्हणून आपण हे फिगर आउट करत आहे. बट 1000 रेकॉर्ड्सचा टेबल असला तर त्यामध्ये आपण कसं फाइंड आउट करणार मॅक्झिमम आणि मिनिमम सॅलरी. तर त्यासाठी आपल्याकडे ॲग्रिगेट फंक्शन्स आहे मिन आणि मॅक्स. ते आपण कसं यूज करतो सर्व काही बघूया. सर्वात पहिले तुम्हाला कमांड कोणते एक्झिक्यूट करायचे तुम्हाला लिहायचं आहे. बघा जसं कॅपिटलमध्ये लिहितोय. सिलेक्ट कमांड तुम्हाला लिहायचे. नंतर आपण काय करणार पूर्ण डिटेलमध्ये सर्व काही बघूया. सर्वात पहिले आपण सिलेक्ट लिहिणार, नंतर इथे जसं मेन लिहिणार, नंतर जसं पॅरेंथेसिसमध्ये आपण पेस्ट करणार आपला जो कॉलम आहे तो. सो सॅलरी नावाचा कॉलममध्ये आपल्याला पाहिजे की मिनिमम सॅलरी कोणाची आहे. नंतर आपण फ्रॉम करणार इथे आपल्या एम्प्लॉई नावाचा टेबल आणि जर सेमिकोलॉन दिलं एक्झिक्यूट केलं तुम्हाला कोणती सॅलरी मिळणार आहे, मिनिमम सॅलरी तुम्हाला मिळणार आहे आपल्या टेबलमधली जी की 48,000 होती. आणि हेच तुम्ही अप्लाय करू शकता कोणता पण मोठा टेबल असेल तुमच्याकडे ज्यामध्ये 1000 रेकॉर्ड्स असतील किंवा जसं 2000 रेकॉर्ड्स असतील त्यावर तुम्ही हा अप्लाय करू शकता हा फॉर्म्युला. आणि तसंच बघा जर मॅक्झिमम सॅलरी तुम्हाला हवी असेल तर त्यासाठी आपण काय करणार, इथे मिनच्या जागी आपण जसं मॅक्स लिहिणार आहे. तसं बघा पूर्ण डिटेलमध्ये सर्व काही आपण करतोय. सो या मिनच्या जागी इथे आपण जसं मॅक्स लिहिणार आणि जेव्हा आपण मॅक्स लिहितो तुम्हाला मॅक्झिमम सॅलरी मिळणार आहे आपल्या टेबलमधली. सो एक्झिक्यूट करतोय बघा 80,000 आपली मॅक्झिमम सॅलरी आलेली आहे. आणि तसंच तुम्ही इथे बघू शकता की आपल्या कॉलमचं नाव काय आलं आहे, मॅक्स सॅलरी आलं आहे. तर मग हे थोडंसं
थोडंसं डिफिकल्ट वाटतं आहे आणि हे काही चांगलं वाटत नाही आहे. तर मग आपण काय करणार, याला चेंज करणार. कसं चेंज करणार? एलियास क्रिएट करून चेंज करणार. एलियास कसं क्रिएट करतात तुम्हा सर्वांना मी आधीच्या व्हिडिओमध्ये शिकवलेलं आहे, बट आपण एलियासवर एक पूर्ण सेपरेट व्हिडिओ कव्हर करणार आहे पूर्ण डिटेलमध्ये. बट सध्यासाठी तुम्ही समजून घ्या, एलियास म्हणजे एक टेम्पररी नाव असते आपल्या टेबलचं किंवा कॉलमचं, सध्याचं असतं ते आणि ते टेम्पररी असतं. तर आपण काय करूया, ॲज कीवर्डचा यूज करून एक टेम्पररी नाव देऊया आपल्या कॉलमला. तर आता काय करतोय मी बघा, इथे ॲज कीवर्डचा यूज करतोय आणि एक टेम्पररी नाव आपण कोणतं पण देऊ शकतो. जसं सध्यासाठी आपण काय देऊया, जसं न्यू मार्क्स देऊया किंवा काही पण आपल्या हिशोबाने आपण दिलं तरी चालते. न्यू मार्क्स किंवा जसं अपडेटेड मार्क्स दिलं तरी चालते. अपडेटेड मार्क्स देऊया आपण इथे, जसं इथे अंडरस्कोरचं यूज करतो आणि मार्क्स देऊया. आणि आता जर आपण याला एक्झिक्यूट केलं तर तुमचं नाव चेंज करून तुम्हाला मिळणार आहे, जसं अपडेटेड मार्क्स म्हणून आलं आहे बघा आपल्या कॉलममध्ये. सो असं आपण एलियास वगैरे क्रिएट करू शकतो आणि सर्व काही करू शकतो. आजच्या सेशनमध्ये आपण पाहिलं मॅक्स आणि जसं मिन फंक्शन बघितलं, आपले जसे हे ॲग्रिगेट फंक्शन्स आहे आणि हे सर्व काही आपण आजच्या सेशनमध्ये आपण पाहिलं आहे. सो असंच तुम्ही सर्व काही परफॉर्म करू शकता आपल्या MySQL कमांड लाईनमध्ये. सो भेटतोय मी तुम्हाला नेक्स्ट सेशनमध्ये, संपवतो या सेशनला आणि भेटूया बघा आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.